नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। निराधार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर एप्रिल महिन्याचे पेन्शन वितरण सुरू झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले आहेत, ज्यांना अजून मिळाले नाहीत त्यांना कधी मिळतील आणि पेंडिंग स्टेटस असणाऱ्यांनी काय करावे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, अनेक लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये माहिती दिली आहे की त्यांच्या खात्यात 1500 ते 5000 रुपयापर्यंतची रक्कम जमा झाली आहे। प्रामुख्याने श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात हे मानधन प्राप्त झाले आहे। नागपूर ग्रामीणमध्ये काल दुपारी 1 वाजेपासून पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काही लाभार्थ्यांना 500 रुपये प्राप्त झाले असून उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल। तसेच अकोला, रत्नागिरी आणि मुंबईमधील काही लाभार्थ्यांना अजून पैसे मिळाले नसल्याचे सांगितले आहे। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नये। रविवारी सुट्टी असल्याने बहुतेकांचे पैसे सोमवारपर्यंत खात्यावर जमा होतील। आता आपण या स्क्रीनशॉटमध्ये बघूया। अनेक बांधवांना स्टेटस चेक केल्यावर पेंडिंग ॲट ऑफिशियल असे दिसत आहे। याचा अर्थ असा की तुमची फाईल मंजूर झाली आहे आणि ती प्रशासकीय स्तरावर अंतिम टप्प्यात आहे। त्यांच्या स्टेटसमध्ये असे दिसत आहे त्यांना 100% पैसे मिळणार आहेत। फक्त काही तांत्रिक प्रक्रियेमुळे त्यांना थोडा उशीर होत आहे। दिव्यांग बांधवांसाठी विशेष अपडेट। दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी अपडेट आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव दराने म्हणजे 2500 रुपये पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सध्या काही ठिकाणी विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळाले असून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापासून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळण्यास सुरुवात होईल। दिव्यांग बांधवांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नसेल तर त्यांना या महिन्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळतील, परंतु मार्च महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता नाही। एप्रिल महिन्याचे पेन्शन हे दिव्यांग बांधवांना 2500 रुपये प्रमाणे लवकरच जमा होतील। मित्रांनो, तुम्हाला तुमचे पेन्शन मिळाले आहे का? जर मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमचा तालुका आणि तुम्हाला मिळालेली रक्कम नक्की टाका। यामुळे राज्यातील इतर बांधवांना त्यांच्या जिल्ह्याची माहिती मिळण्यास मदत होईल। आणि जर तुम्हाला काही अडचण येत असतील तरीही कमेंट करा, आम्ही त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।